नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आरटीच्या संदर्भात महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। मित्रांनो, उच्च न्यायालयाकडून आरटीसाठी विनाअनुदानित शाळा उघडण्याचा निर्णय स्थगित करण्यात आलेला आहे आणि आता ज्यांनी जुने अर्ज भरलेले आहेत त्यांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत। मुंबई उच्च न्यायालयाने 6 मे रोजी शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेल्या नवीन प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देत पूर्वीप्रमाणे खाजगी शाळांमध्ये आरटीईची प्रवेश करण्याचे निर्देश दिले आहेत। त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाकडून ही प्रवेश प्रक्रिया पूर्वीप्रमाणे राबवली जाणार आहे। असे असतील याचे नवीन नियम किंवा नवीन प्रवेश। आरटीईच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील। आरटीई कायद्यानुसार खाजगी शाळांतील त्यांच्या भोवतालच्या परिसरातील आर्थिकरित्या दुबळ्या आणि वंचित गटातील विद्यार्थ्यांसाठी प्रवेशात 25% कोटा राखीव ठेवणे बंधनकारक आहे। मागील वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही आरटीई प्रवेशासाठी करण्यात आली होती त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जातील आणि सरकारी अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या 9,56,000 पैकी केवळ खाजगी शाळांतील 1 लाखांच्या दरम्यान जागा उपलब्ध असतील। आता जी 1 किलोमीटरची अट होती तीही अट आता शिथिल झालेली आहे। आता विभागाकडून यंदाच्या शैक्षणिक वर्षात आरटीईच्या प्रवेशासाठी सरकारी अनुदानित शाळांच्या 1 किमी परिसरातील खाजगी शाळांना आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेतून वगळण्यात आले होते। यामुळे राज्यातील बहुतांश शहरांमध्ये आरटीईच्या प्रवेशासाठी खाजगी शाळांचे पर्याय कमी झाले होते। त्यामुळे आता नवीन प्रवेश प्रक्रियेत 1 किमीची अट ही शिथिल केली जाणार आहे। आता कोणत्या पालकांना याची मुभा मिळणार आहे तर आरटीई प्रवेशासाठी नव्या नियमानुसार सरकारी अनुदानित आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 76,053हून अधिक शाळांमधील 9,96,000हून अधिक जागांवर प्रवेश केले जाणार होते। यासाठी न्यायालयाने स्थगिती देईपर्यंत या प्रवेशासाठी केवळ 69,361 पालकांनी आरटीई प्रवेशासाठी अर्ज केले होते। यातील सरकारी अनुदानित शाळांसाठी ज्या पालकांनी पर्याय निवडला त्या पालकांना संबंधित शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुभा दिली जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे। आता नेमकं आरटीई म्हणजे काय तर आरटीई म्हणजे शिक्षणाचा हक्क अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे 25% जागा या आर्थिक वंचित गटासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या असतात। आरटीई ॲडमिशन 2024 तुम्ही आतापर्यंत आरटीई शब्द बऱ्याच ऐकला असेल पण त्याचा नेमका अर्थ प्रत्येकालाच माहीत असेल असे नाही। आरटीईचा फुल फॉर्म आहे राईट टू एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाचा अधिकार असा होय। हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो। भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला आहे। आता या कायद्याअंतर्गत महाराष्ट्रात 2024 सालासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। चला जाणून घेऊयात प्रवेश प्रक्रिया व इतर माहिती आणि फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे। आता 25% ऑनलाईन प्रवेशासाठी कोणती बालके पात्र आहे तर आर्थिक दुर्बल घटकांतर्गत ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख आहे अशा पालकांची बालके वंचित गटात अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्व जाती धर्मातील विकलांग बालके। आता वंचित गटामध्ये आणि दुर्बल घटकांमध्ये कोणत्या बालकांचा समावेश होतो तर वंचित गटामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व दिव्यांग बालकांव्यतिरिक्त विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग आणि विशेष मागासवर्गाचा वंचित गटामध्ये समावेश होतो। तर दुर्बल गटामध्ये या बालकांच्या पालकांचे किंवा ज्या बालकांचे पालन पोषण करणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे अशा बालकांचा समावेश आहे। SEBC प्रवर्गाच्या बालकांना आर्थिक दुर्बल गटामधून प्रवेश अर्ज भरता येतील। आता आरटीई प्रवेशासाठी जी वयोमर्यादा आहे आणि ती आता आपण पाहूया। आता इथे बघा प्रवेशाचा वर्ग जन्माचा कालावधी किमान वय आणि कमाल वय दिलेला आहे। तर प्ले ग्रुपसाठी जन्माचा कालावधी 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 दरम्यान असावा आणि किमान वय 3 वर्ष आणि कमाल वय 4 वर्ष 5 महिने व 30 दिवस आहे। ज्युनियर केजीसाठी 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 आणि किमान वय 4 वर्ष आणि कमाल वय 5 वर्ष 5 महिने व 30 दिवस आहे। सीनियर केजीसाठी 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत
आणि किमान वय 5 वर्ष आणि कमाल वय 6 वर्ष 5 महिने व 30 दिवस आहे. इयत्ता पहिलीसाठी जन्म 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 मधील असावा आणि 6 वर्ष किमान वय आणि जास्तीत जास्त कमाल वय 7 वर्ष 5 महिने व 30 दिवस आहे. यासाठी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ती रहिवासी पुरावा, जन्म दाखला, जातीचा दाखला, उत्पन्न दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्र पुरावा, अनाथ असल्याचा त्याचा पुरावा. आता ऑनलाईन प्रवेश अर्ज मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या आता आपण पाहूया. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील कलम 12(1)(c) नुसार दुर्बल व वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसाहित्य शाळा तसेच खाजगी विनाअनुदानित व खाजगी कायम विना अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पहिली किंवा पूर्व प्राथमिक वर्ग या स्तरावर 25% प्रवेश प्रक्रियेकरिता पालकांकडून विहित मुदतीमध्ये अर्ज मागवण्यात आले आहेत. आर्थिक वर्षामध्ये पालकांचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकाला आर्थिक दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. आता 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारापूर्वक 10 शाळांची निवड करायची आहे. अर्ज करताना पालकांनी घराचे व शाळेचे अंतर किती आहे याची काळजी घ्यावी. प्रवेश प्रक्रियेच्या विहित मुदतीमध्ये पालकांनी अर्ज करावा. पालकांनी ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी. ज्या बालकाने यापूर्वी RTE 25% अंतर्गत शाळेत प्रवेश घेतला असल्यास सदर बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही. यापूर्वी 25% प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रवेश मिळालेल्या बालकांना चुकीची माहिती भरून पुन्हा प्रवेश घेतलेले निदर्शनास आल्यास सदरील प्रवेश रद्द करण्यात येईल. अशा प्रकारे मित्रांनो RTसाठी जो नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत आणि जो नवीन नियम आहे तो नवीन नियम आलेला आहे. म्हणजे आता 1 किलोमीटरचा जो नियम होता तो नियम शिथिल करण्यात आलेला आहे. ही अत्यंत चांगली आणि आनंदाची बातमी पालकांसाठी आलेली आहे. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.